धन्यवाद. कधी कधी चांगली किंवा वाईट कमेंट आली ना तरी छान वाटतं. कुठली तरी कमेंट आली ह्याचं समाधान मिळतं. आणि तुम्ही कमेंट केल्याबद्दल धन्यवाद. आता ही तर पूर्ण रेसिपी दाखवणार होते, पण मध्येच काय झालं, विरेनला केलेल्या आमरस मँगो ज्यूसमध्ये त्यानं ओतलं पाणी आणि एक ग्लासमध्ये घेऊन बसला प्यायला. त्यामुळं माझं थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मग व्हिडिओ मोठा झाला असता म्हणून मी ते पराठ्याचा व्हिडिओ अर्धाच केला. पण इथं इतके छान पराठे झाले, ते करताना तुम्हाला दाखवायचं होतं आणि टेस्टी पण झालेत. आणि तो नवा कोरडा असणारा बटाटा वापरल्यामुळं अगदी पुरणपोळी फुगती तसा पराठा झाला माझा. आणि त्याच्याबरोबर मग मला इथं एक सांगायचं होतं, प्रत्येक गोष्टीला प्रेमानं घेऊन नाही चालत, म्हणून मी ते पीठ आपटून मर्दून इतकं त्याला गोड केलं की अगदी त्याला एक जीव करून घेतलं. आणि मग त्याचे पराठे इतके सुंदर झाले की भरपूर, म्हणजे कधी लाटता खाऊन पण संपून गेले ते कळलंच नाही. पण अशाच चांगल्या वाईट कमेंट म्हणजे चांगल्या कमेंट करत राहा. नक्कीच तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी मी शेअर करत जाईन. आणि विरेनला दिलं होतं हौसने मी आमरससारखं करून. कालच मी हापूस आंबा आणलेला होता, त्याला मँगो करत होता म्हणून. पण त्याला ते मिक्सरमध्ये वाटून दिलं आणि ते मिक्सरचं भांडं मला मिळालं नाही जिरे पावडर करायला. त्यासाठी मी ती फरशीची माहिती सांगितली होती. फरशीवर वाटून मी जिरे पावडर केली आणि त्या पराठ्यात वेळेला घातली. पण त्यानं काय केलं, एका ग्लासमध्ये मँगो ज्यूस खायला दिलेला तो घेतला आणि बर्फाचं थंड करत ठेवलेलं एक ग्लास पाणी घेतलं. त्याच्यात तो छान केलेला मँगो हापूस आंब्याचा एकाच आंब्याचा त्याच्यापुरता ज्यूस करून दिलेला, तर तो त्यानं घातला त्याच्यात आणि तो ढवळला. त्याला असं वाटलं पेप्सीतलं जसं मँगोचं पाणी दिसतं ना पिवळ्या कलरचं, त्याला पण ते येईल. आणि असं हे मी पीठ आपटून रागानं, नवीन गहू होता त्याला एकदम आपल्यासारखाच करायचा होता. एकदम घरात एखादी नवी नवरी रुळत नाही ना लवकर, तिला अनुभव येत नव्हता, तसं मी नवीन विकत घेतलेला गहू होता, तर त्याला मला एकदम एक जीव मर्दून करायचं होता. म्हणून त्याला रागानं पीठ आपटून हे केलं. तर तसंच असतं कधी गृहिणींचं, की घरात प्रत्येक गोष्ट हे करायची झाली तर ती प्रेमानं नाही हाताळून चालत. काही गोष्टींसाठी तिला एक अधिकार असतो, काही गोष्टीवर राग पण व्यक्त करण्याचा असतो. कारण राग, प्रेम, मोह, माया हे सगळं व्यक्त केल्याशिवाय तिची आपली अशी एखादी गोष्ट होत नाही. आणि मग ते हाताळायला गेलं की मग ते छान जसं पीठ व्हायला लागलं तसे त्याच्यात मग छान पराठे झाले. अगदी पुरणपोळीसारखे टम्म फुगले आणि करता कधी संपून गेले ते कळलंच नाही. आणि ह्याच्यात मला एक कमेंट आली, वाचून खूप वाटलं ताई. थँक्यू.